नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण ऐकलं की श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार गोवर्धनची पूजा सगळ्या व्रजवासियांनी केली. त्यानंतर प्रसाद घेऊन सगळेजण तृप्त झाले, आपापल्या घरी गेली. नारद मुनींच्याकडनं इंद्राला समजलं की यावेळी आपली पूजा न करता गोकुळवासियांनी गोवर्धनची पूजा केली. इंद्राला अतिशय राग आला आणि त्याने संवर्तक मेघांना आज्ञा केली की त्या गोपाळाच्या पोरानं माझा अपमान केलाय, तेव्हा व्रजभूमीवर तुम्ही तुटून पडा आणि सगळ्याचा नाश करून टाका. संवर्तक मेघाने व्रजामध्ये हाहाकार उडवला. प्रचंड पाऊस पडायला लागला. सगळीकडं पाणीच पाणी झालं. तेव्हा सर्व गोपी गोपाळ कृष्णाकडे धावत आले आणि म्हणाले, कृष्णा, आम्ही आधीच सांगत होतो इंद्र नाराज होईल आणि बघ त्याने आता अतिवृष्टी सुरू केली आहे. तू तर मोठा भाग्यशाली आहेस, पण आमचं भाग्य मात्र तुझ्या हातात आहे. कृष्णा, तूच आता आमचं रक्षण कर. कृष्ण म्हणाला, काहीही काळजी करू नका. गोवर्धनाथाने काल रात्री मला स्वप्नात सांगितलंय की पाऊस पडेल तेव्हा तुम्ही मला उचलून त्याच्या खाली शांतपणे राहावा. मी तुमचं रक्षण करेन. हे ऐकून सर्वजण म्हणाले, अरे कृष्णा, मग लवकर उचल गोवर्धन पर्वत, आपण त्याच्या खाली जाऊया. कृष्ण म्हणतो, काहीही चिंता करू नका. सगळेजण कृष्णाच्या पाठोपाठ गोवर्धन पर्वतापर्यंत आले आणि कृष्णाने एकाच हातानं एखादं झाडाचं फूल तोडावं इतक्या सहजपणे गोवर्धन पर्वत अलगद उखडला आणि तो आपल्या करंगळीवर धारण केला. कृष्ण सगळ्यांना म्हणाला, गिरिराजाच्या खाली सगळ्यांनी या, घाबरू नका, मी गिरिराजला खाली पडून देणार नाही. कृष्णाचं आश्वासन मिळाल्यावर सगळे व्रजवासी आपापले छकडे, गायी, वासरं, सामान घेऊन पर्वतरूपी छत्रीच्या खाली आले आणि सर्वांनी एकच गजर केला, श्री गोवर्धननाथ की जय. पाऊस तर पडतच होता. गोपाळाने विचार केला, कृष्ण एकटा थकून जाईल. तेव्हा कृष्णाला ते म्हणाले, कान्हा, आम्ही तुला मदत करतो. असं म्हणून सर्व गोपाळांनी आपापल्या काठ्या गोवर्धनला खालून लावल्या. ओरडून गोपाळ म्हणाले, कृष्णा, कान्हा, आता हात तुझा काढ, आम्ही सगळ्यांनी गोवर्धन उचललेला आहे. कान्हाने हात काढताच गोवर्धन खाली खाली यायला लागला आणि सगळे घाबरले, ओरडायला लागले, कान्हा कान्हा, हात लाव, लवकर लाव. कान्हाने झटकन पुन्हा गोवर्धन आपल्या हाताच्या करंगळीवरच तोलला. तेव्हा सगळ्या गोपाळांना साक्षात्कार झाला की कान्हा नक्की भगवंतच आहे. त्याखेरीज तो गोवर्धन पर्वत कसा उचलू शकेल. कान्हाला तसं सगळे म्हणाल्यावर कान्हा म्हणतो, छे छे, गोवर्धन तर तुम्हीच उचलला आहे. गोपाळ म्हणतात, कसं काय. आम्ही काठी काढली तर सगळा गोवर्धन खाली यायला लागला. कान्हा हसून म्हणतो, तुम्ही सगळेजण माझ्याकडे एकटक बघत होता ना, तेव्हा तुमच्या दृष्टीतून सगळी तुमची शक्ती मलाच येऊन मिळत होती आणि तुमच्या सगळ्यांच्या शक्ती प्राप्त झाल्यामुळं मी गोवर्धन उचलला. हे ऐकून गोपाळ एकदम आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, तरीच हल्ली आम्हाला जरा कमजोर झालोय असं वाटत आहे. गोपाळ म्हणतात, चला आता सगळ्यांनी काहीतरी खाऊया. नंदबाबा त्यानं ओरडले, अरे कान्हाला काही खाता येत नाही, तुम्ही कसे काय खाता. तेव्हा गोपाळ म्हणतात, आम्हाला खाऊन शक्ती आली की ती शक्ती आमच्या दृष्टीतनं कान्हाकडे जाईल आणि तो शक्तिवान होईल, म्हणून आम्ही खातो. असा अगदी सरळ भोळा भाव गोपाळांचा आहे. म्हणून ठाकूरजींना प्राप्त करायचं असेल ना, तर भोळे व्हा, मूर्ख व्हा, तरच ठाकूरजी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. आता कृष्णाने आपली बासरी काढली आणि एका हाताने त्यांनी गोवर्धन पर्वत वर धरला आणि दुसऱ्या हाताने वेणुवादन सुरू केलं. सतत 7 दिवस पाऊस कोसळत होता आणि सर्व गोप गोपाळ गोपी
कृष्णाकडं बघत एकटक 7 दिवस काहीही न खाता पिता उभेच होते. शेवटी मेघांची पाऊस पाडण्याची शक्तीच संपली, म्हणून पाऊस थांबला. जेव्हा इंद्रानं बघितलं की 7 दिवसांच्या पर्यंत भगवंत हल्ले सुद्धा नाहीत, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांना कळून आलं की हा काही सामान्य बालक नाही. इंद्रदेवांचा अभिमान नष्ट झाला आणि इंद्रदेव श्रीकृष्णाला शरण आले. कान्हानं सगळ्यांना सांगितलं, चला पाऊस पडलाय, पर्वताखालनं बाहेर निघा, आपापल्या घरी परत जा. सर्वजण आपापल्या घरी गेल्यावर कान्हानं लीलया गोवर्धन पर्वत त्याच्या मूळ स्थानावरच स्थापित केला आणि सगळ्यांना म्हणाला, आता तुम्ही स्वस्थ राहा, चिंता करण्यासारखं काहीही नाही. सर्व गोप गोपी गोकुळात परतले, पण सगळ्यांच्या मनात एकच शंका की हा नंदबाबाचा मुलगा नाही, नक्कीच हा भगवंत आहे. आता इंद्राचा गर्व नाहीसा झाला, त्याला कृष्णाच्या खऱ्या स्वरूपाचं भान आलं. हा तर साक्षात परमात्मा आहे आणि तो कृष्णाची माफी मागायला लागला, माझी चूक झाली, मला क्षमा करा. त्यावेळी इंद्राने भगवंतांची खूप स्तुती केली आणि आकाशगंगेच्या पाण्यानं श्रीकृष्णांना अभिषेक केला. इंद्रासोबत आलेल्या कामधेनूनं आपल्या दुधानं कृष्णाला अभिषेक केला आणि ते सर्व दूध जिथं जमलं त्याला सुरभी कुंड असं म्हणतात. इंद्रानं यावेळी श्रीकृष्णांना गोविंद हे नाव दिलं आणि श्रीकृष्ण इंद्राला म्हणाले, इंद्रा, तू माझा भक्त आहेस. ऐश्वर्याच्या उन्मादात तुला माझा विसर पडू नये म्हणून मी तुझा यज्ञ मोडला, तुझी पूजा बंद केली. आता माझ्या आज्ञेनं दयाबुद्धीनं राज्य कर. हे ऐकून इंद्र आणि कामधेनू स्वस्थानी गेले. इकडे गोकुळात बोलता बोलता सगळेजणच बोलायला लागले की हा नंदाचा यशोदेचा मुलगा नक्कीच नाही आहे. म्हणून सर्व ब्रजवासिनी नंदबाबाला बोलून विचारलं, हा मुलगा कुणाचा आहे? नंदबाबा म्हणले, हा माझाच मुलगा आहे. गर्गाचार्यांनी सांगितलं होतं की कान्हा नारायणा समान आहे आणि तो आपल्या रक्षणाकरताच इथं आलेला आहे झाले. पण बायकांच्या मध्ये गोपींच्या मध्ये ही चर्चा चालूच राहिली. एक दिवस रात्री कान्हाला लक्षात आलं की यशोदामाई आपल्या जवळ नाही आहे, म्हणून त्यांनी इकडं तिकडं बघितलं. शेवटी तो अंगणात आला आणि त्याच्या लक्षात आलं की एका झाडाखाली बसून यशोदामय्या रडत होती. कान्हा तिच्या जवळ गेला तेव्हा यशोदेने त्याला मिठी मारली आणि विचारलं, कान्हा, खरं सांग, तू कुणाचा मुलगा आहेस? कान्हा म्हणतो, मी तुमचाच मुलगा आहे ना, असं का विचारतीयस? अरे बाळा, सगळे लोक म्हणतात की तू आमचा नाही आहेस. आम्ही दोघं गोरे आहोत, मग तू काळा कसा? कन्हैया म्हणतो, माते, जन्माच्या वेळी मी गोराच होतो, पण तुझ्या चुकीमुळं मी काळा झालो. मी मध्यरात्री काळोखात जन्मलो तेव्हा तुम्ही सगळे गाढ झोपलेला होता. मी त्या काळोखात या कुशीवरनं या कुशीवर असा सारखा वळत होतो, तेव्हा तो सगळा काळोख मला चिकटला, गुंडाळला गेला, म्हणून मी काळा झालो. भोळ्या यशोदेला कृष्णाचं हे म्हणणं अगदी खरं वाटलं आणि ती म्हणाली, खरंच माझ्या चुकीनंच तू काळा झालास. एकनाथ महाराज म्हणतात, मनुष्यांचं काळीज काळं आहे कारण त्यात काळा कामभाव आहे. जो मनुष्य जप तप कीर्तन भजन करतो त्याच्या काळजाचा कालिमा कृष्ण खेचून घेतो, म्हणून कृष्ण काळा आहे. गोपी म्हणतात, आम्ही डोळ्यात काजळ घालतो, कान्हा तर आमच्या डोळ्यातच बसतो, म्हणून आमच्या डोळ्यातलं काजळ कान्हाला लागून तो काळा झालाय. महाभारताच्या उद्योग पर्वात कृष्ण शांतिदूत म्हणून आल्यावर दुर्योधन त्याला चिडवण्याकरता म्हणाला, तुझे आई वडील कोण हे अजून निश्चित नाही. नंद यशोदा तर गोरे आहेत, मग तू काळा कसा काय? कृष्ण शांतपणे सांगतो, मी कौरवांचा काळ बनून इथं आलेलो आहे म्हणून काळा आहे. पण राधा जेव्हा कृष्णाला विचारती, कान्हा, थोडा गोरा पाहिजेतास, काळा का बरं आहेस?
तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो, अगं मी गोराच होतो, पण तुझं सौंदर्य वाढवण्याकरता मी मुद्दाम काळा झालो आणि म्हणून तर लोक तुझी प्रशंसा करतात ना. अशी ही गोवर्धन लीला रहस्यमयी आहे. गोवर्धन लीला ज्ञान आणि भक्ती वाढवते. जेव्हा ईश्वराच्या व्यापक स्वरूपाचा अनुभव येतो तेव्हाच ज्ञान आणि भक्ती वाढीला लागतात. गोवर्धन लीलेनं पशु पक्षींच्या सह व्रजवासियांना सगळ्यांनाच प्रसाद दिला. जड चेतन सगळ्यामध्ये कृष्णाचा अंश आहे हा अनुभव देण्याकरता गोवर्धन लीला आहे. इंद्राने सर्व गोकुळवासियांना त्रास देण्याकरता भयंकर पाऊस पाडला, तरी सुद्धा जेव्हा तो क्षमा याचना करायला आला तेव्हा कृष्णाने त्याला क्षमा केली. कारण इंद्रामुळंच श्रीकृष्णाला सतत 7 दिवस सर्व गोकुळवासियांचा सहवास लाभलेला होता. माग ब्रह्मदेवानी जेव्हा सर्व गोप बालकांना आणि वासरांना ब्रह्मलोकी नेऊन ठेवलं होतं तेव्हा ब्रह्मदेव सुद्धा क्षमा याचना करण्याकरता आला, पण कृष्ण त्याच्याशी एकही शब्द बोलले नव्हते. कारण ब्रह्मदेवामुळं श्रीकृष्णांना सर्व गोपबालकांचा आणि वासरांचा विरह सहन करायला लागलेला होता. त्या काळी दक्षिण भारतामध्ये यज्ञामध्ये गायींचं बळी दिला जात असे. गायींची प्रचंड हत्या होत असे. जिथं गायींची हत्या व्हायची त्याला गोछेदन स्थानम म्हणायचे. कृष्ण गायींचं रक्षण करण्याकरताच आलेला होता. वर्ध म्हणजे वाढवणे, गोवर्धन म्हणजे गायींना वाढवणे, गायींचं रक्षण करणे. गायींचा बळी द्यायची प्रथा काही सहजासहजी बद्ध झालेली नाही. कृष्णाने ती प्रथा मोडून काढण्याकरता सतत 7 दिवस युद्ध केलेलं आहे आणि गवाछेदन स्थानम गोछेदन स्थानमच्या ऐवजी गोवर्धनम असं त्यांनी केलेलं आहे आणि गोहत्या थांबवली आहे. तुम्ही विचार करा, गोवर्धन लीला ज्यावेळी घडली तेव्हा बलराम दादा कुठं दिसतच नाहीत. ते कुठं असतील बरं? लक्षात घ्या, बलरामांच्या आणि श्रीकृष्णांच्या लीला एकमेकांना पूरकच आहेत. जेव्हा गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांनी उचलला तेव्हा गोवर्धनाच्या भोवती बलरामदादांनी शेषनागाच्या रूपानं एकावर एक असे 7 वेढे घातलेले होते. त्यामुळं बाहेर पडलेला पाऊस पर्वताखाली येऊ शकला नाही. म्हणूनच सर्व गोकुळवासियांचं पाण्यापासून रक्षण झालं. एकावर एक 7 वेढे घातलेले असल्यामुळं शेषनागांनी सर्व पाणी बाहेरच अडवलं. त्यामुळं गोवर्धन पर्वताखाली उभ्या असलेल्या सर्व गोकुळवासियांची पावलं सुद्धा ओली झाली नाहीत, असं गर्ग संहितेत सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, संसाररूपी गोवर्धन पर्वत भगवंतांच्याच आधारानं धारण केला जाऊ शकतो. एकदा नंदबाबांचं एकादशीचं व्रत होतं. द्वादशीच्या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी ते मध्यरात्रीच्या वेळी यमुनेत शिरले. ही आसुरी वेळ मानली जाते. अशा वेळी नदीमध्ये कधीही स्नान करू नये म्हणून वरुण देवतेच्या सेवकांनी नंदबाबांना पकडलं आणि वरुण देवाकडे घेऊन गेले. इकडं व्रजवासियांना नंदबाबा दिसलेच नाहीत. ते म्हणायला लागले, नंदबाबा कुठे गेले कुठे गेले? सगळीकडे शोधून नंदबाबा सापडले नाहीत. तेव्हा ते घाबरून बलराम आणि कृष्णाकडे जाऊन म्हणाले, नंदबाबा कुठंच दिसत नाहीत, तुम्हीच त्यांना वाचवू शकता. श्रीकृष्णाला सर्व प्रकार कळून आला. त्यांनी यमुनेमध्ये प्रवेश केला आणि तो वरुण लोकात गेला. कृष्णाला पाहताच वरुण देवतेनं श्रीकृष्णाची पाद्यपूजा केली आणि म्हणाले, आज आपलं दर्शन झाल्यामुळे मी धन्य झालो. माझे सेवक मूर्ख आहेत, त्यामुळेच ते आपल्या पिताश्रींना इथं घेऊन आलेत. आपण आम्हाला क्षमा करावी. आपल्या वडिलांना आपण घेऊन जावं. नंदबाबाला घेऊन श्रीकृष्ण परत आले तेव्हा सगळ्यांना आनंद झाला. नंदबाबांनी वरुण देवतेनी श्रीकृष्णाची पाद्यपूजा केलेली सांगितलं. सगळ्यांना त्याचं मोठं आश्चर्य वाटलं. सर्व
गोपांना भगवंतांच्या पाद्यपूजेचं दृश्य बघण्याची तीव्र इच्छा झाली. श्रीकृष्ण म्हणजे सामान्य मनुष्य नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. सर्वजण कृष्णाला म्हणाले, आम्हाला वरुण लोकाचं दर्शन घडवा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.